या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता, विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली, मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे। तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे ना राहणीमान सर्व ना ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो, मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो। म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग जेणेकरून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता, माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही आज म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला, जयू अण्णाला साक्रीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो। मुंबईहून आलो, ते दाखवलं की बाबा तुझ्या लग्नात असा विषय आहे, तू तुझं तिथले नवरदेव सोनगडचा तुमचा नवरदेव आहे तर त्याला सांगा, त्याला समजवतील, भांडणं तंड व्हायला नको। तरी मी मला आहे ना माझ्या मनात भीती होती का माझे पोरं आहे, माझे बी 4-5-10 पोरं आहे, म्हटलं भांडणं होतील, काय झालं लग्नवाल्याचे बी नुकसान होईल, पोरांचा बी नुकसान होईल आणि आपल्या इच्छा नाही का कोणाचं इथं वाईट व्हावं। तर मी जय अण्णाला सोबत घेतला, पोलीस स्टेशनला गेलो। साहेब कार्यक्रमाला असतात ना तर अण्णा म्हणायला लागले म्हणे आपण संध्याकाळी निवांतपणे येऊ म्हणे आणि निवांतपणे येऊन म्हणे आपण कार्यक्रम करू, चाल म्हणे आपण नवरदेवच्या बापाला भेटून घेऊ म्हणजे साखरपुडा आहे तर भेटून घेऊ। म्हटलं आता तुम्ही भेटून आपण सोबत जाऊ। तिथं भेटायला गेलो तर आमच्या आधीच ते येऊन बसले होते, तर त्यांचं बोलणं मला बघून वेगळीच पद्धतीने त्यांचं बोलणं चालू होता। मग ते स्टेटसच्या विषय काढला, म्हणजे समाजाचं लग्न आहे जर तुम्ही सोबतच्या नवरदेव आणताय ते स्टेटस घेऊ नका म्हटलं, भांडणं होते म्हणजे समोरच्या लक्षामध्ये झालं म्हणजे तुला काय करायचं त्याच्यावरून पण काही सुटले आणि जे मध्ये आला त्याला चालूच करून गेलं। मला न्याय पाहिजे, बाकीच्या काही नाही, मी हेडकोडी नाही तर हातात घेणार नाही। ભૂલ કરી પણ લગ્નમાં પરિવાર સાથે બહુ મહિના અમને બધાય મળી। અરે ભલે માર્યા પણ તમે એ લોકો બધા એના ચૂપ કરતા હતા। અરે પણ ભગાય નહીં ને 20-50 જણ આખા હતા લોકો બધી ગાડી પણ कार पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये एका समाजातर्फे एक साखरपुड्याचा समारंभ होता। त्या समारंभामध्ये गुजरातमधील सोनगडमधील काही त्याच समाजातील लोक आणि इथल्या पिंपळनेरमधील लोक जे साखरपुड्याला आले होते त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये त्याचं परिवर्तन एका मोठ्या याच्यामध्ये घटनेमध्ये झालं आणि त्याच्यामध्ये एकूण 3 लोक मयत पावलेली आहेत। सुरेश गोसावी, साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार अशा या तिघांची मयतांची नावं आहेत। आपण याच्यामध्ये एकूण पूर्वी कालच 3 आरोपी अटक केले होते, तर त्यांची नावं आहेत कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी। या घटनेच्या अगोदर असं निदर्शनास आले होते की गुजरातमधील सोनगड याच्यामधील अनिल गोसावी आणि अशोक गोसावी या दोघांनी
एक स्टेटस ठेवलं होतं. हे काल असं कळल्यानंतर आपण काल एक टीम तात्काळ गुजरातला पाठवली आणि रात्री अनिल गोसावी या स्टेटस आणि प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला देखील आपण काल रात्री अटक केलेली आहे. याच्यामध्ये 2 लोक इंज्युअर्ड आहेत, सध्या ते स्टेबल आहेत आणि आज सर्व आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.